नमस्कार मंडळी, थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जेव्हा मानसी रडत असते तेव्हा तेजसने मानसीला समजावलेलं असतं, त्यामुळे मानसी तिचे डोळे पुसते. आता तेवढ्यातच तिथे नर्स येते आणि विचारते की मनू आणि तेजस तुम्हीच आहात का? त्यावर मानसी म्हणते की हो. तेव्हा नर्स सांगते की तुम्हाला आतमध्ये भेटायला बोलवलंय, परंतु एक काळजी घ्या की त्यांची कंडिशन ही फार क्रिटिकल आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना जास्त स्ट्रेस येईल असं काही बोलणार नाही. तेजस नर्सला थँक्यू म्हणतो आणि मानसीला सांगतो की तुम्ही आधी तुमचे डोळे पुसा बरं, हे बघा तुम्ही त्यांना स्ट्रॉंगच दिसले पाहिजे. मानसी लगेचच तिचे डोळे पुसते. तेजस बरोबर आता वॉर्ड मध्ये जाते. कला मानसी बाबांना म्हणत असते की बाबा अहो तुम्ही कसे आहात, तुम्ही ठीक तर आहात ना? हे बघा मी आले ना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेजस म्हणतो की ओ संपतराव, अहो काय चाललंय तुमचं, आणि काळजी करू नका, तुम्ही अगदी बरे आहात, डॉक्टरांनी सांगितलं मला तसं. तुम्ही तर एकदम ठणठणीत आहात आणि थोडंसं औषध पाणी करायचं आणि घरी जायचं तुम्हाला फक्त. राव आता त्यांच्या तोंडावरचा मास्क काढतात आणि तेजसला ते म्हणत असतात की लेकीचं लग्न. तेव्हा तेजस म्हणतो की अहो संपतराव, काय लेकीचं लग्न घेऊन बसलात तुम्ही? अहो लग्न होईल की परत, आपण धूमधडाक्यात लग्न करूया आणि बोलूयात ना आपण. काही नाही, थोडासा गैरसमज झालाय, रणजितरावांशी बोलूयात ना आपण. लग्न पुन्हा एकदा धूमधडाक्यात होणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. तर इकडे पोलीस आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. संपतराव तेजसला म्हणत असतात की तेजस साहेब, मला माझ्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं. तेव्हा तेजस म्हणतो की अहो अजून कुठे वेळ गेलीये, धूमधडाक्यातच होणार आहे, सगळं काही तुमच्या मनासारखं होणार. अहो तुमची एवढी हुशार सुंदर मुलगी आहे, रणजितराव नक्कीच तयार होणार. हो तुम्हीही विचार करा की त्यांना तरी कुठं एवढी सुंदर सुशील हुशार मुलगी कुठे भेटणार आहे त्यांना. आणि गावाचं काय घेऊन बसलात तुम्ही? गाव पुन्हा एकदा जमणार आणि पुन्हा एकदा धूमधडाक्यात लग्न होणार. आणि संपतराव, अहो पैशाचं काय एवढं टेन्शन घेता, पैसा येतो आणि जातो, तुम्ही फक्त लवकर बरे व्हा, आराम करा आणि घरी चला. आणि काय हो संपतराव, ही सगळी संकट काय तुम्ही आता पहिल्यांदा बघताय? जेव्हा तुम्ही वीटभट्टीचे कामगार होता तेव्हा किती कष्ट केले, एवढ्या कष्टाने वीटभट्टी उभारली, तुम्ही तुमचं विश्व उभं केलं, आठवतं ना तुम्हाला? तुम्हीच मला सांगितलं होतं. संकट तर तेव्हाही आली होती, मग तेव्हा कशी संपतरावांनी मात केली त्या सगळ्यावर? मग कोण आहेत संपतराव? पक्की वीट आहे संपतराव. कितीही ऊन आला, वारा आला, पावसाच्या झरी जरी आल्या तरी सुद्धा संपतराव हलणार नाही, कारण वीटच पक्की आहे. त्यामुळे एवढ्या गोष्टीचं कुठं टेन्शन घेताय तुम्ही? आणि मला सांगा की शून्यापासून सुरुवात केलेल्या माणसाला शून्याची थोडीच भीती असते. तेजसचं ते एवढं मोटिवेशनल बोलणं ऐकून संपतरावांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि तेजस म्हणत असतो की आता बघा बरं कसं हसले, असंच नेहमी हसत राहायचं. तर बाबांच्या चेहऱ्यावर तेजसमुळे हसू आलेलं असतं, त्यामुळे मानसीला खूप छान वाटतं. मानसी त्या दोघांकडेही बघत असते आणि त्या दोघांचं बॉन्डिंग सुद्धा समजून घेत असते. तेजस म्हणतो की अहो एवढं काही टेन्शन घ्यायचं नसतं. तेजस म्हणतो की अहो काही होत नाही हो, संकटांच्या समोर जायचं. आणि मग संकटांनाही असं वाटतं की अरे मी एवढा आलोय तरी हा माणूस नुसता हसतोच आहे, आणि मग संकट सुद्धा पळून जातात, हो की नाही लकी चाम? तेव्हा मानसी म्हणते की हो बाबा, अगदी बरोबर बोलताय हे. बाबा माझं लग्न नाही झालं ना तरीही मला चालेल, परंतु मला तुम्ही हवेत, प्लीज तुम्ही लवकर बरे व्हा. त्यावेळी संपतरावांना मात्र आता सगळा पास्ट आठवत असतो की कशा प्रकारे तेजसने त्यांचा जीव वाचवला, कशा प्रकारे तेजसरावांनी आम्हाला प्रत्येक वेळी मदत केली. जेव्हा डेकोरेशन साठी पैसे नव्हते तेव्हा तेजसरावांनी पैसे काढून दिले, आणि त्यांना समजत असतं की मला जर आतापर्यंत कोणी एवढं समजून घेतलं असेल तर फक्त ते तेजसरावच आहेत. लग्नाच्या दिवशी जेव्हा रजनीताईंनी ताटावरून जेव्हा भांडणं केली होती तेव्हा तेजसने आयत्या वेळीला चांदीचं ताट आणलं होतं. जेव्हा संपतराव अडचणीत आहे ही गोष्ट तेजसला समजली होती तेव्हा स्वतःहून त्यांनी मला पैसे दिले होते. आणि या सगळ्या गोष्टी संपतरावांना आठवत असतात. सोबतच संपतरावांना एक गोड गोष्ट सुद्धा आठवते की जेव्हा जेव्हा तेजस बोलतो, म्हणजे जो काही ते फनी बोलत असतो, त्यामुळे मानसीच्या चेहऱ्यावर मात्र हसू येत असतं. प्रत्येक वेळी तेजसने कशा प्रकारे आपल्या घराची बाजू घेतली, आपल्या घराची बाजू लावून घेण्यासाठी तो रजनीताई सोबत सुद्धा भांडला, आणि मग शेवटी आठवतं त्याला लग्नाचं नातं हे पैशाने नाही तर प्रेमाने जोडलं जातं. आणि मग संपतरावांना आता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. आतापर्यंत आपण पैशाच्या मागे लागलो आणि मुलीला खड्ड्यात पाडायला निघालो होतो, परंतु तेजसरावांसारखा जर मुलगा आपल्या मुलीच्या आयुष्यात असेल तर आपली मुलगी कधी रडणारच नाही, कारण शेवटी पैशापेक्षा प्रेम कितीही पटीने मोठं असतं. संपतरावांना ही गोष्ट समजलेली असते. तेजस संपतरावांना म्हणत असतो की संपतराव, आता तुम्हाला कळलं ना तुमच्या मुलीचं सुख कशामध्ये आहे, तुम्ही
आणि लवकरात लवकर बरं व्हावं यामध्येच तिचं सुख आहे, त्यामुळे पोरीच्या सुखासाठी तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावं लागेल. संपतराव तेजसचं बोलणं ऐकत असतात आणि तेजसचा एक हात हातामध्ये घेतात. तेजसचा आणि मानसीचा हात एकमेकांच्या हातावर ठेवून त्या दोघांच्या हातावर आता मंगळसूत्र ठेवतात. तेजस आणि मानसी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा संपतराव तेजसला म्हणतात की तेजसराव असंच सोबत राहाल ना एकत्र. तेजस म्हणतो की अहो मी तुमच्याच सोबत आहे. तेव्हा संपतराव म्हणतात की आता जबाबदारी तुमच्यावर आहे, तुम्हाला सांभाळावं लागेल. मनुताई माझं सर्वस्व आहे. मनुताई माझं चुकलं की मी पैशांच्या मागे लागलो. मानसी म्हणत असते की बाबा अहो ते सगळं राहू द्यावं, ते सगळं सोडून द्या आता. संपतराव मानसीला म्हणतात की हो तुम्ही आता शांत व्हा बरं. संपतराव मानसीला म्हणतात की मनुताई माझं चुकलं. तेजस म्हणतो की आता तुम्ही शांत व्हा बरं. त्याच वेळी नर्स येते आणि तेजसला सांगते की तेजस सर तुम्हाला बाहेर बोलवलंय. त्यामुळे तेजस आता बाहेर जात असतो. संपतरावांनी मानसीचा आणि तेजसचा हात जो हातात दिलेला असतो त्यामागे त्यांचा मोटिव्ह हा असतो की दोघांचंही लग्न व्हावं. परंतु तेजसच्या ही गोष्ट लक्षात आलेली नसते आणि तेजसला असं वाटतंय की संपतराव फक्त मला सोबत राहण्यासाठी बोलले. तेजस आता पोलिसांकडे आलेला असतो. पोलिसांना तो विचारतो की काय झालंय सर. तेव्हा पोलीस म्हणतात की तेजस प्रभू आमच्याकडे तुमच्यासाठी एक तक्रार आहे आणि ती तक्रार अशी आहे की तुम्ही तुमच्या घरातून 2 लाख रुपये चोरी केलेत. तुमच्या वहिनी गायत्री प्रभू यांनी तुमच्यावर आरोप केलाय. ही गोष्ट ऐकून तेजसला मोठा धक्का बसतो. ते पोलीस आता तेजसला घेऊन तिथून निघून जातात. तेव्हा नंदू काका आणि मामांनी ते बघितलेलं असतं आणि त्याच वेळी मानसी जेव्हा बाबांनी जे मंगळसूत्र दिलेलं असतं ते उघडून बघते तेव्हा तिला समजतं की ह्या पिशवीमध्ये तर मंगळसूत्र आहे आणि बाबांना नक्की काय म्हणायचंय ही गोष्ट मानसीच्या लक्षात आलेली असते. बाबांना असं म्हणायचंय की तू तेजस सोबत लग्न करावं. मानसीला हे समजलेलं असतं. मामा हे नंदू काकांना विचारतात की पोलीस त्यांना तेजस साहेबांना का घेऊन गेले. तेव्हा नंदू काका म्हणतात की अहो घेऊन नाही गेले, ऑफिसर आहेत ना, मग पोलीस त्यांच्या ओळखीचेच असतील. संपतराव हे मानसीला म्हणत असतात की माझ्या हातून जी काही चूक झाली ती चूक मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तू आता सुखाने संसार कर. आयुष्यभर तू तेजस साहेबांसोबत राहा. आपण अडचणीत असताना त्यांनी आपली खूप मदत केली आहे. आपल्यावर कर्ज आहे हे कळताच त्यांनी आपल्याला 2 लाख रुपये आणून दिले होते. तो तर एकदम देव माणूस आहे. प्रत्येक वेळी आपल्या अडचणीमध्ये आपल्या पाठीशी उभा राहिला. तू पण त्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी कायम उभी राहा. संपतरावांना खूपच त्रास व्हायला लागलेला असतो. तेव्हा आता मनू डॉक्टरांना आवाज देत असते. मानसी आता प्रचंड घाबरलेली असते. मानसी पटकन आता संपतरावांचा मास्क तोंडाला लावून देते आणि डॉक्टरांना बोलवण्यासाठी जाते. मामा म्हणतात की अगं मानसी काय झालंय. तेव्हा मानसी म्हणते की बाबांना खूप त्रास व्हायला लागलाय. तेजस सर कुठे आहे, तेजस साहेब कुठे आहे. तेव्हा मामा सांगतात की अगं ते पोलिसांसोबत गेले जातात. डॉक्टर आता संपतरावांना चेक करत असतात. मानसी म्हणत असते की बाबा तुम्हाला काही होणार नाही. हा तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही अगदी बरे होणार आहात. तुम्ही बरे होणार आहात. आपल्याला लवकर घरी जायचंय ना आणि तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही आम्हाला सोडून नाही जाणार म्हणून. आता त्याच वेळी संपतरावांचा श्वास आता थांबलेला असतो आणि संपतराव आता गेलेले असतात. डॉक्टर जेव्हा मानसीला सांगतात की आय एम सॉरी आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो तेव्हा मात्र मानसीला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. नंदू काका सुद्धा खूप मोठमोठ्याने रडत असतात. मालक उठा असं म्हणत असतात. परंतु आता मालक कधीही उठणार नसतात. मानसी खूप रडत असते. आता मानसीला व्यक्तही होता येत नसतं. मानसी प्रचंड दुःखामध्ये असते. मानसीला काय करावं तेच कळत नसतं. ज्या गोष्टीचा तिने विचारही केलेला नसतो तिचे लाडके बाबा आता तिला सोडून गेलेले असतात. त्यानंतर संपतरावांना घरी आणलं जातं. संपतरावांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असतात. मात्र तिच्या हातातलं मंगळसूत्र बघत असते जे की बाबांनी तिच्या हातात दिलेलं असतं आणि संपतरावांनी तिला सांगितलेलं असतं की तू तेजस साहेबांच्या पाठीमागे उभी राहा, त्यांच्यासोबत तू सुखाचा संसार कर. संपतरावांना गेलेलं बघून संपदाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. संपदा सुद्धा खूप मोठमोठ्याने रडत असते. अंत्यसंस्कारासाठी अण्णा आणि गावातली लोक सुद्धा जमा झालेले असतात. तिथे फक्त एक व्यक्ती नसतो तो म्हणजे तेजस. त्यामुळे मानसी इकडे तिकडे बघत असते आणि विचार करत असते की मिस्टर राष्ट्रगीत कुठे गेलेत. गुरुजी आता मानसीला संपतरावांना अग्नी द्यायला सांगतात. त्यावेळी मात्र मानसीचं अंतकरण खूपच जड झालेलं असतं. कारण एका मुलीला एका वडिलांचा जर अग्नी द्यायला लागतोय तर तिच्या मनाची काय परिस्थिती असेल आपण हे समजू शकतो. सर्वजण रडत असतात. अगदी शोकाकुल सगळीकडे पसरलेला असतो. मानसी आता संपतरावांना अग्नी सुद्धा देते. मानसी खूप रडत असते. आईच्या गळ्यात पडून रडत असते. मानसी, विधी, संपदा तिघीही रडत. मानसी त्याच दुःखामध्ये असते. एकीकडे तिच्या वडिलांची चिता जळत असते, दुसरीकडे तेजस कुठे आहे हे ती बघत असते आणि त्याच वेळी रणजित तिथे आलेला असतो. रणजित आता मानसीच्या खांद्यावर हात ठेवतो तर मानसीला असं वाटतं की तेजसच इथे आलाय. जेव्हा मानसी रणजितला बघते तेव्हा आता रणजितचा तिला प्रचंड राग आलेला असतो. मानसी आता रणजितला ढकलायला लागते आणि म्हणते की का आलायस तू इथं, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा रणजित म्हणत असतो की मानसी मी तुझा राग समजू शकतो, प्लीज मला माफ कर. तेव्हा मानसी म्हणते की का माफ करू आणि कशासाठी तुला माफ करू. लग्नाचा व्यवहार केला म्हणून तुला माफ करू का तुमच्या आईने माझ्या बाबांचा
भर मांडपात अपमान केला म्हणून तुम्हाला माफ करू? हे काय झालंय आमच्या घरी? हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय आणि या गोष्टीला फक्त तुम्ही आणि तुमची आई जबाबदार आहे. मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही. रणजित म्हणतो की तुझ्यावर काय प्रसंग ओढावलाय हे मी समजू शकतो. मानसी म्हणते की नाही कळणार, कधीच कोणाला काय कळणार नाही की माझ्यावर काय प्रसंग ओढावलाय. माझे बाबा किती आनंदात होते. अख्ख्या गावाला त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न मी अगदी थाटामाटात करणार आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत होते. तुमच्या आईने घातलेल्या सगळ्या अटी मान्य केल्या, सगळं काही तुमचं पूर्ण केलं. आज जर माझं लग्न झालं असतं ना तर खूप आनंदी झाला असता माझा बाप. या सगळ्याला फक्त तुम्ही जबाबदार आहेत असं म्हणून रणजितला ती जोर जोरात ढकलत असते आणि आत्ताच्या आता इथून निघून जा असा आक्रोश करत असते. मानसीची ती आक्रोशता सगळ्यांना समजत असते आणि आता रणजितचं सॉरी सुद्धा तिला नको असतं. कारण जेव्हा तिच्या बाजूने स्टँड घेण्याची गरज होती, जर रणजितचं खरंच मानसीवर इतकं प्रेम आहे आणि जर खरंच एवढं प्रेम होतं तर मग त्याने मानसीबद्दल जर लग्नातच स्टँड घेतला असता. जेव्हा काही प्रकरण हे सगळं झालं तेव्हा जर त्याच्या आईला तो बोलला असतात की मला लग्न करायचं तर ह्याच मुलीशी करायचंय आणि तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तर मुलाच्या इच्छेविरुद्ध त्याची आई तर जास्त पुढे काही जाऊ शकली नसती. परंतु यावेळी रणजितने मानसीच्या बाजूने उभं राहायला हवं होतं. लग्नातून पळून गेला नसता तर संपतरावांवर ही वेळ आलीच नसती आणि इथपर्यंत गोष्टी कधीच पोहोचल्या नसत्या. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जीवन जगण्यासाठी जर सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ना तर ती पार्टनर आहे. त्यामुळे पार्टनर सुद्धा नीट विचार करूनच चूज केला पाहिजे. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तेजस हा जेलमध्ये असतो. तर जेलमध्ये असताना तो पोलिसांना म्हणत असतो की मला फोन हवाय. ते माणसं खूप टेन्शन मध्ये असतील, मला तुमचा फोन द्या प्लीज. पोलीस म्हणतात की एका स्वातंत्र्य सैनिकाचा नातू आहेस ना तू, तुला लाज नाही वाटत असं सगळं करायला? मानसी आता सगळ्यांना ठोकपणे सांगते. गावातल्या लोकांना ती सांगत असते की माझ्या बाबांनी जे काही केलं ना ते आमच्यासाठी केलं आणि ठोकपणे केलं. अण्णा म्हणतात की बरोबर बोलतीये मानसी बाळा तू, संपतने कधीच कोणाला त्रास दिला नाही. त्यांनी आमच्याकडनं पैसे घेतले परंतु त्याच्या बदल्यात आम्हाला त्यांनी वीटभट्टी देऊन टाकली. आणि हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. मानसी म्हणते की काय? तेव्हा अण्णा म्हणतात की हो अगं, त्यांनी वीटभट्टी विकली. हे ऐकून मानसीला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. बाबाही गेलेले असतात, घरही गहाण असतं, सोबत आता वीटभट्टीही गेलेली असते. मानसीला आता काय करावं आणि कुटुंबाला कसं सावरावं हे समजत नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचे मिस्टर राष्ट्रगीत सुद्धा तिच्या जवळ नसतात. तर मित्रांनो, आजच्या ह्या इमोशनल भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.